आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. शालिनी, बायकांचा कार्यक्रम होता म्हणून मी थांबलो नाही. अहो पण तुम्ही घरच्या मोठ्या यजमान, तुम्हाला लक्ष ठेवता आलं नाही का? बरं मला आता सविस्तर उलगडून सांगा की नक्की काय घडलं. मी सांगते तुम्हाला. माझं लक्ष होतं पण ऐकेल तर ती स्वानंदी कसली. मी तिला सांगितलं स्वानंदी तू प्रेग्नंट आहेस, या अवस्थेत फुगडी घालू नकोस म्हणून, धाडस करू नकोस, अंगाशी येईल. पण नाही, नको नको म्हणत असताना माझ्या दाताच्या कण्याच झाल्या. पण नाही, स्वानंदी उड्या मारत फुगडी खेळायला गेली तर गेली, ती तोल जाऊन पडली आणि पडली त्या संचिताला बरोबर घेऊन पडली. बिचाऱ्या संचिताचं तोंड किती सुजलंय बघा ना. खोटं आहे, दादांत खोटं. स्त्रियांवर हात उचलायचे संस्कार जर माझ्यावर नसते ना तर आतापर्यंत हात उचललेला असा संचिता. मणी, काय बोलतोस तू? हे विचारा तिलाच. स्वानंदी नको नको म्हणत असताना सुद्धा हट्टाने फुगडी खेळायला लावली. सगळ्या बाया होत्या तिथे, या सुद्धा होत्या. आणि फुगडी खेळत असताना हिने हात सोडून दिला. आज स्वानंदीची जी काही अवस्था आहे त्याला कारणीभूत ही आहे. हिने स्वानंदीवर आणि त्यांच्या होणाऱ्या बाळावर जीव घेणं हल्ला केलाय. वाहो, नाईस. झाली मणीची सुरुवात. झालं. ह्याच्या बायकोने काही केलं ना की हा माझ्यावर आरोप करायला येतो. आवडलंय मला. पण काय ना, आता हा तुझा पॅटर्न झाला आणि माझ्यावर असे बिनधास्त आरोप करतोस तू. तुझ्याकडे काही पुरावा आहे का? सत्य हे सत्य असतं आणि स्वानंदीने मला जे काही सांगितलंय ते सत्य आहे. आणि तिने सांगितल्यानंतर मला साक्षी पुराव्यांची गरज नाहीये, कळलं? पण आम्हाला गरज आहे पुराव्यांची. उद्या तुझी बायको काही म्हणेल, कुणावरही आरोप करेल आणि तुझ्या बायकोने सांगितलंय म्हणून तू आम्हाला सांगशील की विश्वास ठेवा. असं नाही होत ना, कारण तुझी बायको खोटारडी आहे, एक नंबरची खोटारडी. बायकोची बाजू घेऊ नकोस तू. आणि डॅड, तो खेळ आहे, फुगडी हा खेळ आहे ना, बायका पडतात. तसंच आमचंही झालं. माझा हात चुकून सटकला आणि स्वानंदी पडली. पण यावेळी तिने स्वतःला सांभाळायला हवं होतं ना. प्रेग्नंट आहे ती, स्वतःचं वजन तोल तिने सांभाळायला हवा होता. पण नाही, फुगडी खेळायची हौस होती तिला, खेळायला लागली फुगडी आणि मग पोटावर पडली. यात माझी काही चूक नाहीये डॅड. तो फक्त एक ऍक्सिडेंट होता. यात फक्त स्वानंदीची चूक आहे. 6 महिन्यांची प्रेग्नंट आहे, नव्हती खेळायची फुगडी. मणी, तुझ्या बायकोला सांभाळा. माझ्यावर आरोप नाही करायचे नेहमी तू. संचिता वास, स्वानंदीला जो त्रास झाला, तिच्या जीवावर बेतलं, यासाठी अप्रत्यक्षपणे का होईना पण जर तू जबाबदार असशील तर तुला त्याची शिक्षा मिळायलाच हवी. डॅड, पण का? यात आश्चर्य वाटण्यासारखं काय आहे संचिता? शालिनी, मी तुमचाच नियम संचितासाठी वापरायला सांगतो. आजवर जेव्हा जेव्हा स्वानंदीकडनं चूक झाली तेव्हा तुम्ही दोघींनी मिळून तिला शिक्षा दिली. मग आता जेव्हा संचिताकडनं कुठली चूक झाली, ती सुद्धा गंभीर चूक, तेव्हा तिला शिक्षा मिळायला नको तुमच्या न्यायानुसार? मग शालिनी, काय शिक्षा देणार आहात तुम्ही संचिताला? अहो, असं काय करता? संचिता आपली सून आहे, मुद्दाम नाही ना केलं तिने. आता चूक झाली त्याला काय करणार आपण? विषय कशाला वाढवता उगाच? असं संचिता आपली सून आहे तशी स्वानंदी आपली सून आहे.
मग तिच्या बाबतीत जो नियम लागू तो संचिताच्या बाबतीतही लागू करायचा. जर स्वानंदीच्या चुकीला माफी नाही तर मग संचिताच्या चुकीलाही माफी मिळणार नाही. शालिनी, तुम्हाला जर कुठली शिक्षा सुचत नसेल तर मी सांगू. संचिता, स्वानंदीला बोलणं, तिचा अपमान करणं हे खूप सोपं आहे. पण स्वानंदीनं ह्या घरासाठी जे जे केलंय ना ते करणं तुझ्यासाठी कठीण आहे. आणि जर ते समजून घ्यायचं असेल तर तुला तिच्या भूमिकेत शिरावं लागेल. आणि संचिता, स्वानंदी जोपर्यंत बरी होऊन हॉस्पिटलमधनं घरी येत नाही तोपर्यंत स्वानंदी जी जी कामं करत होती ती सगळी कामं तुला करायची आहेत. हीच तुझी शिक्षा आहे. आणि एक गोष्ट लक्षात घे संचिता, हे अनुभवण्याची ही तुझ्यासाठी एक सुवर्ण संधी आहे. आणि मी माझ्या निर्णयावर ठाम आहे. ये सावकाश. हा सावकाश सा. हळू हळू. स्वानंदी, काय झालं? अहो काही नाही झालं, फ्रेश व्हायला गेले होते. हा मग ठीक आहे, तुम्ही या, बसा इथे. ये झोप झोप. बस सावकाश. शाबास. मणी सर, तुम्ही ठीक आहात ना? अहो रात्रभर इथेच झोपून होता तुम्ही, झोपही झाली नसेल तुमची नीट. नाही नाही, मी ठीक आहे. म्हणजे बसल्या बसल्या डोळा लागलाय होता, झोप झाली माझी. त्याला काय झोप म्हणतात का? तुम्ही एक काम करा, तुम्ही घरी जा आणि शांतपणे झोपा, म्हणजे बरं वाटेल तुम्हाला. नाही नाही, अजिबात नाही. मी कुठेही जाणार नाहीये. मी ठीक आहे. आणि इथे मी तुमची काळजी घ्यायची, तुम्ही माझी काळजी नाही घ्यायची. ओके ठीक आहे. पाणी. हा सावकाश. थँक्यू. हा घरवाला का तुझा? हो मावशी. नशीबवान आहेस असा घरवाला भेटला म्हणून. काय रे बाळा, हिची आता एवढी काळजी घेतोयस, ती जर आधीच घेतली असतीस तर ही इथे आलीच नसती ना. तिचं काय 19-20 झालं असतं तर केवढ्याला पडलं असतं ते. आमच्या काळी बायकांना 8-8, 10-10 मुलं व्हायची, पण त्या आणि त्यांचे घरवाले व्यवस्थित काळजी घ्यायचे. बाई 9 महिन्यापर्यंत काम करायची, पण आपण पोटुशी आहोत याचं भान ठेवून.